हे बघितले लाव. हॅलो एव्हरीवन, आत्ता ब्लॉग स्टार्ट करायचं रिझन म्हणजे की बाहेर भयंकर पाऊस आहे. सकाळपासून हे मागच्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस आहे. हे मी का लावलं ते पण सांगते, काढून घेतो मी आधी. आणि पुण्यामध्ये रेड अलर्ट घोषित करून दिलं आहे. जागोजागी पाणी भरून गेलं आहे आणि प्रत्येक IT मधला असू द्या, कुठलाही ऑफिसवाला असू द्या, त्यांना घरून काम करायला रिकमेंड केलं आहे. बाहेर कोणी निघत नाही आहे. सगळ्या ठिकाणी असला डेंजर पाऊस येतो आहे आणि असं पाणी भरलं गेलेलं आहे. बापरे बाप. आय होप सगळे एकदम सेफ असतील आणि सुरक्षित असतील आणि घरातच असतील. बाहेर कुठं जाऊ नका, कारण की मी व्हिडिओज बघतोय पुण्याचे एवढे व्हिडिओज यायला लागलेत की खूप काही घरांचं नुकसान झालं आहे. खूप घरांमध्ये पाणी शिरलं गेलं आहे. खूप सारे डॅम आहेत ते ओव्हरफ्लो झाले. खूप साऱ्या नदीत त्या पण ओव्हरफ्लो झाल्या. त्याच्यामुळे घराघरात पाणी यायला लागले. रोडावर रस्त्यावर पाणी यायला लागलं. त्याच्यामुळे खूप जास्त नुकसान होतं आहे. मी समजू शकतो आपल्यासारखे लोक घरात बसून सेफ पण असतात, बट काही लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम होतो यांचा. ज्यांची घरं पाण्यात गेली आहेत, ज्यांची घरं तुटली आहेत, कोसळली आहेत, त्या लोकांचं मी जे फिलिंग्स आहेत त्या समजू शकतो. बिकॉज हे इझी नाही. आपल्याला दिसायला ते इझी वाटतं, बट त्यांचं जे स्वप्नांचं घर असतं, जे राहतं घर असतं, ते म्हणजे पूर्णपणे तुटलेलं असतं आणि गेलेलं असतं. बट आपण काही करू शकत नाही या पावसापुढं. आणि देवाच्या सगळ्या गोष्टी घडतात. नैसर्गिक जेवढ्या पण गोष्टी त्या आपल्या हातात नसतात. ज्या व्हायच्या त्या होतात, पण आपल्या हातात एवढं आहे की आपण काळजी घेऊ शकतो. तुम्हाला बाहेरचा पाऊस दाखवण्याआधी मी दाखवतो हे का लावलेलं. स्नोईची ड्युटी लागलेली मला. हे बघा, स्नोई कुठे गेलं? ती कुठे गेलं? हे बघ, आशा होतं ना, कुठे गेलं? अच्छा, तिथं होतं. स्नोईच्या पण इथं लावलं होतं. ओ शापजी सारखं काढून टाकलं तिने. ऍक्टिंग हा, प्युअर ऍक्टिंग हा. आता बघा, हा मला लावायला लावेल हा. थांब, इकडे बघ. ओ शापजी, इकडे इकडे, समोर समोर समोर. ओ शापजी. चला, हे आमचं खेळणं चालूच असेल बिकॉज दादा बहिणी लोक पण बिझी आहेत. मला बाहेरचा पाऊस दाखवतो, इथली कंडिशन दाखवतो. हे तर काहीच नाही आहे, पण जी व्हिडिओमध्ये बघतो ना तसं मन दुखून जातं यार. हे बघा, हे माझ्या सोसायटीच्या हाल आहेत. कंटिन्यू मागच्या 2 ते 3 दिवसापासून सलग असाच पाऊस आहे. 24 तास. रात्री पण बंद होत नाही, फक्त मध्ये 10-15 मिनटं बंद होतो, परत चालून जातो. इथं कंटिन्यू सेम पाऊस आहे, कंटिन्यू. अशा सिच्युएशनमध्ये मला इतके असं विचारायला लागतात. आपण घरी बसून मस्त एन्जॉय करतो, चहा पितो, भज्या खातो, मजा करतो, घरी बसून काम करतो. पण जे रोडावरच्या लॉरी आहेत किंवा ज्यांची घरं या पाण्यात वाहून गेली आहेत, संपून गेली आहेत, किंवा खूप साऱ्या लोकांचे बिझनेसेस ठप होतात याच्यामुळं. खूप सारे दुकानदार असतात, त्यांना त्यांची दुकानं बंद ठेवावी लागतात त्या पावसामुळं. त्यांचं किती नुकसान होत असेल, त्यांच्यावर काय बितत असेल, त्यांच्या फॅमिलीवर काय बितत असेल ना, त्याला बघून मला खूप जास्त वाईट वाटतं. बट ठीक आहे, आय होप हे सगळं लवकर बंद होईल. आणि यावेळेस खूप जास्त पाऊस आहे. मागच्या वेळेस अशी सिच्युएशन आलीच नव्हती. पूर्ण पावसाळा चालला गेला तरी, पण आता तर बापरे, विचारूच नका. बट असो, आपण याला बंद होण्याचं वाट बघू. आणि बंद झाल्यावर मग बघू काय करता येतं, बाहेर जाता येतं का नाही, किंवा बघूयात. जे होईल ते तुम्हाला दिसेलच. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डू सबस्क्राईब. आणि तुमच्या एरियामध्ये पण असाच पाऊस भरून गेला आहे का, किंवा जे काही एक्सपिरियन्स असतील ते तुम्ही कमेंट डाऊन करू शकता. शनी पाऊस बघ, पाऊस पाऊस कुठे आहे? पाऊस आईस क्लोज. हा, आता मी लपतो हा. रेडी? ये वेड अंकल. उडा. अच्छा, मी करू? हो पापी. स्नोई पण झोपली आहे. आणि असं पहिल्यांदा झालं आहे जेव्हापासून स्नोईचा जन्म झाला आहे ना, तिला झुजूशिवाय झोपत नाही किंवा तिच्या मम्मीशिवाय ती झोपत नाही. पण असं पहिल्यांदा झालं की माझं असं खांद्यावरच ती झोपली. आम्ही ते ना माखी खेळत होतो. एक माखी होती छोटी, त्याची भिंतीवर चालत होती, उडतच नव्हती. तिला हात लावून मी हातावर घेतलं, तिला पळवायचा प्रयत्न केला तरी उडत नव्हती. मग ती एकदा खाली गेली. मग तिला म्हटलं स्नोई आली. तर ती अशी चिपकली
तिला तसंच झोपून टाकलं. ती आता झोपली आणि मला खूप बरं वाटलं बिकॉज स्नोईसोबत खूप महिन्यांनंतर आय थिंक एवढा टाईम स्पेंड केला. तिला रोज खेळलो आहे बिकॉज काही ना काही कामात बिझी असतो आणि स्नोई तिचा मम्मीशिवाय दुसऱ्यांकडे जास्त राहत नाही आणि आपल्यासोबत राहिली तर मग तेवढा टाईम आपण तिला खेळवतो आणि मग परत काही ना काही काम येतं. तेवढा टाईम नव्हता भेटत, पण आज एकदम मस्त क्वालिटी टाईम स्पेंड केला स्नोईसोबत. त्याची फिलिंग होती ती 15-20 मिनटं तिला झोपवण्याची, ती जागा वेगळी होती. वाजून गेले 4:30 आणि मी जरा आता बाहेर चाललो आहे. आणि बाहेर कुठं चाललो आहे तुम्हाला माहिती असेल, आपण महादेवांच्या मंदिरात जातो इथं आमच्या घराजवळ. सो तिथं तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवला असेल, अशी नदी वाहते, खूप कमी पाणी असायचं. पण आत्ता लिटरली मला माझा एका मित्राने फोटो पाठवला तर पूर्ण मंदिराच्या त्या पायऱ्या आहेत ना तिथपर्यंत पाणी येऊन गेलं. ते ह्यूज एक ट्री होतं, ते एक झाड होतं, तुम्हाला दाखवलं होतं, जे खूप वर्षांपासून येते, तिथपर्यंत पाणी येऊन गेलं. सो आय वॉज लाईक की बाप रे बाप, ती नदी किती ओव्हरफ्लो झाली असेल, किती जास्त पाणी वाढलं असेल. मला माहिती नाही तिथं जाऊ देतात की नाही, ते आपण तिथं गेल्यावरच समजेल. म्हटलं चला जाऊन बघूनही वाटली, जर जाऊ दिलं तर वेल अँड गुड, नाही जाऊ दिलं तर मित्राची तब्येत पण खराब आहे, त्याला बघून आणि बाहेर जाऊन चहा पण पिऊन. म्हटलं सकाळपासून घरात छोटी मोठी जी कामं होती ती झाली आहे आणि आता पाऊस ऑलमोस्ट बंद झालाय, एकदम टिपिक 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 असा येतोय. सो म्हटलं गुड टाइम आहे, आपण जाऊयात. ऑलराईट, आम्ही येऊन गेलो महादेवांच्या मंदिराजवळ आणि तुम्हाला आता दाखवतो मी कितपर्यंत पाणी होतं आधी आणि आता कुठपर्यंत पाणी येऊन गेलं पावसानंतर. आपलं फेवरेट मंदिर समोरच आहे, ओम नमः शिवाय, आणि तुम्हाला ते पाणी दाखवतो. ओ बापरे, इथून दिसायला लागले मला पाणी. तुम्ही हे प्लेस आपल्या व्हिडिओमध्ये खूपदा बघितलं असेल. आम्ही इथं बसतो, आपली गाडी इथं लावतो, मग इथून वरती येतो. या स्टेट्सपर्यंत पाणी येऊन गेलं आणि समोर तर आजपर्यंत मी एवढ्यांदा आलो इथं पण कधीच एवढं वाहतं पाणी बघितलं नाही आणि एवढं फोर्समध्ये पाणी बघितलं नाही. मी तुम्हाला नीट दाखवतो याच्यानंतर, पण दिस इज लाईक खूप जास्त पाणी. आजपर्यंत एवढं पाणी कधीच बघितलं नव्हतं मी. त्या गार्डनमध्ये पाणी, इथं या गार्डनमध्ये पूर्ण पाणी शिरले आत आणि मेन म्हणजे इथपर्यंत पाणी येऊन गेलं, तीच खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही त्या दिवशी आलो होतो एका विकेंडला, पोरांसोबत इथं क्रिकेट खेळत होतो. पोरं इथं झाडांवर लटकून झुला खेळत होते. ही बघा, ही फांदी नाही, ही वाली, इथं लटकून ते एकदम एन्जॉय करत होते, तिथं क्रिकेट खेळत होते. आणि आज हे सगळं पाण्यात आहे. इथं खूप सारे लोक आलेत, फोटोज काढतायत, मंदिरामध्ये जाऊन पाया पडतायत. हे बघा, ह्या पाण्याबद्दल बोलत होतो मी, किती जास्त पाणी तिथं आणि किती जास्त फोर्सने चाललंय ते. आम्ही जेव्हा पण यायचो, हे दिसतं तुम्हाला, तिथं जाऊन उभं राहायचो आणि तिथं उभं राहून तो व्ह्यू बघायचो. एकदम असं खाली पाणी राहायचं. पण या 2 ते 3 दिवसांचं पाणीमुळं सगळं ओव्हरफ्लो झालं आहे. आणि हे झाड म्हणत होतो मी, जे खूप जास्त जुनं आहे आणि खूप भारी आहे. बिकॉज आपण तिथं जेव्हा उभं राहतो ना, पाया पडून येतो ना, तेव्हा पहिले याचे दर्शन होतात आपल्याला. आणि आता असं झालं आहे सगळीकडं. मंदिर परिसरात साहेब येऊन गेलेत, पोलीस साहेब. जेवढे पण लोक खाली उभे आहेत ना, त्यांची गंमत बघा तुम्ही फक्त. चला इथून निघतो आता. खूप साऱ्या लोकांना वरती पडवलं आणि बाकीचे आता घरी पण चालले गेले, पण खूप सारे लोक बाहेरच उभे आहेत. जे हुशार असतात ते असे बाहेरून लांबूनच व्ह्यू बघत होते आणि ज्यांना पोलिसांचा प्रसाद हवा होता ते लोक खाली होते, पण आता ते पण वरती येऊन गेले. आपण जाऊयात, मस्त चहा घेऊयात कुठेतरी, गरमागरम चहा पिऊयात आणि मग आपण घरी जाऊ. येऊन गेलो घरी आणि काही घराचं सामान पण आणायचं होतं. स्नोईचे फ्रुट्स होते, दूध पण संपलं, ते पण घेऊन आलोय. आता जाऊयात, थोडा आराम करत, त्याच्यानंतर मग जिमचा टाइम पण होऊन जाईल. जिमला जाऊयात. काय उठू हा उठू हा आता. अच्छा उठलोय ना. हा बोल दे. हा काय करू? बचू हा बसलो हा बसलो आता. अच्छा बॉल फेक. याच्यात नाही, हाताने. हा घे. हा वाव. आता बॅट पकडतो, काय म्हणते ती बघू. बॅट नो, कशी हुशार आहे तू. नो बॅट. हा ओके सॉरी. हा ओनली हँड. हा डिशुम. वाजून गेलेत आता 8:06. 7:15 होण्यात आहेत. चला पटकन जिमला जाऊन येऊ आणि जिमला जाऊन आज थोडा व्हिडिओ शूट करू जिमचा. तिथं कोणी नसतं व्हिडिओ शूट करायला, म्हणून मी कधी अवॉइड करतो. पण आज ट्राय करू आपण, जशी जिम होते तसं डाईट पण आपण ट्राय करू, प्रयत्न करू की ते फॉलो होईल आपल्याकडनं.
सो असो जिमला जाऊन पटकन. आणि त्याचा आधी अजून एक गोष्ट, आपण जे मगाशी मंदिरात गेलो होतो, मी खूप साऱ्या क्लिप शूट केला, तुम्हाला दाखवलं की किती जास्त पाणी वाढलं अँड ऑल. आणि मी ती इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली की टेक केअर गाईज, स्टे सेफ अँड ऑल. तर काही लोक मला पण बोलत आहेत की दादा तू कशाला गेला, तू पण घरीच थांब, बाहेर जाऊ नको फिरायला अँड ऑल. आय नो मी जायला नाही पाहिजे, मी तर तिथं यासाठी गेलो होतो, चहा प्यायला पण गेलो होतो आणि मी खूप प्रिकॉशन्स घेऊन गेलो होतो, मी खूप काळजी घेतली, मी खूप लांबून व्हिडिओ शूट केला आहे. मी ना पाण्यात गेलो ना कुठला आगाऊपणा केला आहे, काही नाही. तिथं देवाचे मंदिरे पण आहेत, आपण दर्शन पण घेतले, त्याच्यानंतर तो तिथला व्हिडिओ जो आहे तो पण शूट केला आणि तसाच परत येऊन गेलो. पण कुठलाच प्रकारचा आगाऊपणा नाही केला, प्रिकॉशन्स घेतले, लांबून व्हिडिओ शूट केला आणि दॅट्स इट. ठीक आहे, आय नो मला समजतात काही गोष्टी, मी तुम्हा लोकांपर्यंत जर काही पोचवतोय, दाखवतोय, तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी की मी स्वतः आधी काळजी घ्यायला पाहिजे. आमची शोनी बघा कसली प्यारू दिसते. शोनी वेअर काऊ हळू हळू हळू. अंकलचीच नजर नको लागायला, नाही तर अंकलचीच नजर लागून देत बाकीच्यांची सोडून. काय बाय बाय. ऑलराईट डन विथ वर्कआउट एक नंबर झाला, मजा येऊन गेली. पण स्वतःवर मला जास्त चिडचिड होते आणि राग येतोय बिकॉज मी 8 वाजेला जिमला पोहोचायला पाहिजे होतो, मॅक्स टू मॅक्स 8:30 पर्यंत, बट मी पोहोचलो 9 वाजेला. 1 तास होता, पाऊण तासात वर्कआउट केला, फ्रेश झालो आणि आत्ता कुठेतरी वर्कआउट संपला. एकच मसल केला मी, व्हायला पाहिजे होते आपले 2 मसल, पण तो एक मसल पण एकदम मस्त झाला. आता मित्राला सोडला, तो गेला मध्ये. आता मी आणि इथे आमचा एका मित्राचा बर्थडे, तिथं चाललो, त्याचा बर्थडे सेलिब्रेट करू, घरी जाऊ, जेवण करू आणि त्याच्यानंतर ऑल सॉर्टेड. आपण भेटूयात उद्या सकाळी. प्लीज 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 डू सबस्क्राईब. ठीक आहे, माझ्यासोबत अजून एक मॉडेल पण आहे. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. Happy birthday to you. Happy birthday to you.